महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिकांचा अडथळा, युतीबाबत भाजप आणि शिवसेनेच्या बैठकांचं सत्र. बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग नाही. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व मलिकांकडे सोपवण्याला भाजपचा विरोध. मात्र कोणालाही बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. महायुती म्हणून एकत्र लढणार एकनाथ शिंदेंनी माध्यमांसमोर केलं स्पष्ट. तर राष्ट्रवादीचं नाव न घेता कोणाला बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही, एकनाथ शिंदेंचं मोठं विधान. मुंबईत भाजप शिवसेना महायुती म्हणून लढण्यावर ठाम. पालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार. रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून माहिती. महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता. रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून मोठी माहिती. मुंबईमध्ये उबाठाला चितपट करण्यासाठी शिंदेंची मोठी खेळी. ओसी आणि पागडी मुक्त मुंबईच्या निर्णयामुळे लाखो मुंबईकरांना होणार फायदा. रविवारी महायुतीचे आमदार संघ मुख्यालयामध्ये भेट देणार. आरएसएसचे पदाधिकारी आमदारांचं बौद्धिक घेणार. मात्र अजितदादांचे आमदार रेशीमबागेमध्ये जाणार नाहीत, सूत्रांची माहिती. बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे, आमदार रवी राणा यांची सरकारकडे मागणी. बिबट्या पाळून दाखवा, वडेट्टीवारांचं रवी राणांना चॅलेंज. मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहामध्ये सादर होण्याची शक्यता. आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा. दोन्ही कार्यकर्त्यांना 1 दिवसांचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम. नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप. हैदराबाद गॅझेटियरनुसार 3 महिन्यामध्ये केवळ 98 प्रमाणपत्र. मराठा समाजाला केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळाली. मुंबईतील 20,000 ओसी नसलेल्या इमारतींसाठी आज पुन्हा एकदा लक्षवेधी. विधानसभेमध्ये शिवसेना आमदार मोर्ची पटेल यांची लक्षवेधी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्णयाकडे लक्ष. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये होणार अनावरण. सागरा प्राण तळमळला, गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा सोहळा.